हिंदी चित्रपटांमध्ये ना आई आणि मुलाच्या नात्याला फार महत्व आहे. म्हणजे हिरोला बाप नसला तरी चालेल पण आई ही हवीच. तर आता असाच एक मोठा अभिनेता इकडे येतोय आपल्या आई सोबत. तो कोण आहे मी अजिबात सांगणार नाहीये. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात सुनील तावडे आणि विशाखा सुभेदार. झोम बरोबर झोम बरोबर झोम बरोबर झोम झोम बरोबर झोम बरोबर झोम बरोबर झोम झोम बरोबर झोम बरोबर झोम बरोबर झोम झोम बरोबर झोम बरोबर झोम बरोबर झोम. मा आला ग आला माझा बछडा आला. मा अगं बाई आलं ग माझं रेडकू आलं ग ते. माँ घंटा सोड. माँ आज मैं बहुत खुश हूँ. ना तो रुकेगा कभी ना तो थमेगा कभी ना तो हंसेगा ना तो रोएगा ना तो अरे माहितीये मला माहितीये तुला नातू होणार आहे ते माहितीये. पण काय रे अभिषेकच्या वेळेस तुला एवढा आनंद नव्हता झाला. तब मेरा अलग सिलसिला चल रहा था. वो मेरी किस्मत की रेखा थी. देखा एक एहसान कर अपनी औलाद पर एक एहसान कर. दे दुआए नातू को उम्र भर के लिए. दे दुआए नातू को उम्र भर के लिए. खूप खूप आशीर्वाद तुझ्या नातवाला. ना तो रुकेगा कभी ना तो थमेगा कभी ना तो माहितीये जगात मेलं जसं काही तूच एकटा आजोबा होणार. सगळीकडे आपलं ब्लॉग वर काय लिहिलं स्वेटर वर काय लिहिलं. स्वेटर नाही ट्विटर वर. हा तेच ते ट्विटर काय लिहिलं मी आजोबा होणार. ओए लोग मुझे गॉडफादर मानते हैं. मुझे एक्टिंग की यूनिवर्सिटी मानते हैं. मैं वो सब अपने नातू को दूंगा. नको रे बाबा त्याला तुझ्या जवळचं काही देऊ नको. त्याला त्याचं शिकू दे स्ट्रगल करू दे. तो पृथ्वीराज कपूर बघ राज कपूरला त्यानं कामाला पाठवलं केदार शिंदेकडे केदार शर्माकडे. हा क्लॅपर बॉयचा राज कपूर झाला. कळते का तुला. हाँ मैं अपने बेटे के लिए एबीसीएल की फिल्म बनाऊंगा. विहिरी ढकल त्याला. सांगितलं ना मर्सिडीज मध्ये बसून कधी करिअर घडत नसतं. त्याचं त्याला शिकू दे रे बाबा स्ट्रगल करू दे. हे बघ तुझी झेरॉक्स कॉपी काढायला जाऊ नकोस. तुला आठवतंय का तू सुद्धा 7 वेळा तोंडावर पडलास तेव्हा कुठे सुपरस्टार झालास हो की नाही. त्याचं त्याला शिकू दे त्याच्यामध्ये येऊ नकोस. कळतंय का तुला. अरे तुझ्यासारखा अमिताभ बनवणं आता देवाला सुद्धा शक्य नाही. आलं का लक्षात. करता है ना तू सीखेगा ना तू पढ़ेगा ना तू बस से जाएगा ना तू ट्रेन से जाएगा ना तू प्लेटफॉर्म पर सोएगा ना तू वड़ा पाव खाएगा ना तू 7 बार मुंह पे गिरेगा फिर जाके बच्चन होगा. संत्याची घट्टा वाजणार रे बाबा. रेणुकाताई वा सुनील खूप सुंदर कॅरेक्टरायझेशन केलंस तू. अप्रतिम आवाज सगळंच बदलून तू फार मूर्तिमंत तो मोठा कलाकार साकार केलास. खूप आवडलं मला. व्हेरी एंटरटेनिंग. कीप इट अप. निर्मितीताई. सुनील खरंच खूप छान बेरिंग होतं आणि सगळे आज दोघे जण एकमेकांना खूप छान रिॲक्ट करत होतात. आणि तुझं म्हातारीचं बेरिंग मला नेहमीच आवडतं. अप्रतिमच असतं तुझं म्हातारीचं बेरिंग. आणि दोघेही आज खूप खूप गोड दिसतं या म्हाताऱ्या ड्रेसमध्ये. खूप छान दिसतंय. प्रेक्षक परीक्षकांचं काय म्हणणं आहे ते बघूयात. 10 रेणुकाताई 9 आधीचे 53 आत्ताचे 19 एकूण 72 गुण. तेव्हा पुढच्या सगळ्या प्रवासासाठी आणि एलिमिनेशनसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.